बरोबर येतो का? Who said? चालू कर. दाखवते का? चालूच आहे. चला मला जायचं रे. चला रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला येऊन भेटून गेले. काय औचित्य काय निमित्त? भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते. आज दुपारी आमची मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा भेट झालेली होती. त्या भेटीचं कारण वेगळं होतं ते मी आपल्याला सांगेन. ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल महायुती म्हणून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती. माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे. या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आहे याचीच आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि मग या संदर्भातला निर्णय एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होती, सौहार्दाच्या वातावरणामध्ये होती. भारतीय जनता पक्ष एक आमच्या एनडीएमधला प्रमुख पक्ष आहे. स्वाभाविकपणाने मित्रपक्षांचा सन्मान आदर हे करण्याच्या दृष्टिकोनातूनच अत्यंत चांगल्यापैकी चर्चा त्या ठिकाणी झाली. आजच्या रात्रीची दुसरा बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही आमदारांमध्ये देखील नाराजी नाही, त्याबद्दल कुठली चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. या सगळ्या कल्पकल्पित बातम्या त्या ठिकाणी आहेत. अतिशय एकत्रितपणाने एकसंघपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या धीरोदत्त पद्धतीने संयमाने आणि योग्य ती भूमिका घेत वहिनी मुख्यमंत्री पदावरती संघटनेची धुरा ज्या पद्धतीने मात आहेत त्याबद्दलचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणाने सर्वांनी उभं राहावं आणि पक्ष संघटना मजबूत करावी एवढंच कालच्या बैठकीचं सार होतं. याचा वृत्तांत मी त्या ठिकाणी दिला. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची CBI मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष CBIच्या मार्फत जी काय करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री या नात्याने पावलं उचलली जाणार आहे.